अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरी. शिवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळ या दोघांचा संवाद ज्यावेळी भगवंत गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्यानंतर त्या गोकुळातले सर्व गोपाळ देवाकडे प्रसादाचं मागण्याकरता गेलेले आहेत. त्यावेळी त्या दोघांचा काय संवाद झाला, त्या संवादात्मक वर्णन महाराजांनी अभंगातून केलेलं आहे. किंबहुना काल्याच्या प्रसादाचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. आजच्या हा सेवेचा प्रवृत्ती निमित्त श्रावण मासाच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याचा संकल्प ग्रामस्थ भाविक भक्तांनी केला आणि तो संकल्प पूर्ण झाला. त्या संकल्पपूर्तीच्या निमित्ताने वा त्या पारायणाच्या समाप्तीच्या निमित्ताने आजची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. आपल्या वारकरी संप्रदायाचा विधी आहे. गाथेचं पारायण करा, भागवताचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा. त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने, काल्याच्या प्रसादाने व्हावी असा विधी आहे. आणि त्याला अनुसरून हा आजचा काल्याच्या कीर्तनाचा योग आहे. योगायोगाने आपल्याला हा सेवेचा योग आलेला आहे. बरं, काहीतरी निमित्त योग आल्याशिवाय काही गोष्टी घडत नाहीत. वास्तविक ज्या फडाचा संबंध ज्या गावाशी आहे, असे जगद्गुरु श्री तुकोबारांचे वंशज श्री साधुवर्य भाऊसाहेब महाराज यांचे शिष्य लक्ष्मण पाटील आणि त्या फडाच्या निमित्ताने ते एकनिष्ठ होते. त्यांनी भाऊसाहेब महाराजांच्या इथं चंदनाच्या पादुका त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. आपण सगळे श्री गुरु देहूकर महाराजांच्या पडावरचे पाईक आणि मीही देहूकर महाराजांच्या पडावरचा पाईकच आहे. पण योगायोगाने चुकून गाठ पडली बरं का.
मलाही माहिती नाही तुम्ही माझ्या फडावरती आता, मी तुम्हाला माहित नाही फडावरचा आहे बरं. पण आमच्या संकपाळ साहेबांनी त्या युट्यूब वरून नंबर फोनचा घेतला, युट्यूब वरती कीर्तन आहे, आणि तो नंबर लावला आमच्या चिरंजीवाला. आमचा चिरंजीव आळंदीत आहे सध्या. ते म्हणजे आम्हाला ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, ज्ञानेश्वरी पाहिजेत. त्यांनी मुलाने फोन केला, असं असं फोन आलेला आहे, त्यांना ज्ञानेश्वरी पाहिजेत. मग ते बोलणं झालं, आणि त्या बोलण्यातून कुठं ज्ञानेश्वरी मिळतात, कशा मिळतात, आपण त्या जाऊन पंढरपूरला खरेदी करा. ते म्हणजे आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण कधी केलेलं नाहीये, पहिल्यांदाच करतोय, आम्हाला काही माहिती नाहीये, काहीतरी मार्गदर्शन करा. सगळं हे फोनवरती बरं का, आताच्या भाषेमध्ये बोलायला ऑनलाईन वरती सगळं. तेव्हा त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांनी ते पारायण केलं. अधूनमधून 2 दिवस झाले की म्हणजे महाराज पारायण व्यवस्थित चाललेलं, आम्ही इथंपर्यंत आहोत, असं ते अधूनमधून फोन करता करता परत म्हटले ही पारायणाची सांगता करायची आहे, तुम्ही जर आलं तर बरं होईल, हरकत नाही, येण्याचा प्रयत्न करू. आणि त्याप्रमाणे या पारायणाचं निमित्त करून माझी दाती ते मज भेटू कोणी, या न्यायाने आपली भेट झालेली आहे. तेव्हा श्री गुरु देहूकर महाराजांच्या फडावरचा पायीक आहे, तसा श्री गुरु साखरे महाराजांच्या फडावरचा पायीक आहे, मठाधिपती नाही बरं का. कारण आमच्या घराण्यामध्ये पूर्ण आमचं घराणं देहूकर महाराजांचं अनुग्रहित आहे. आमच्या आजोबांच्या पासून श्री गुरु काकासाहेब महाराज यांचा अनुग्रह, काकासाहेब महाराजांनी यांच्या वडिलांना प्रसाद म्हणून नारळ दिलेला आहे. तो प्रसाद म्हणून नारळ आम्ही त्याला कमळाचं फूल करून पितळचं असं ते तयार केलेलं आहे बरं का. त्याची घरी उपासना होते, घरी श्री विठ्ठल रुक्मिणी देवतेची प्रतिष्ठापना केलेली आहे. वैकुंठवासी श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली देवकर दादा यांच्या हस्ते केलेली आहे. अशी परंपरा, आणि त्याच परंपरेत असताना श्री गुरु साखरे महाराजांच्याकडे अध्ययन करण्याचा संबंध आला. 10 वर्षे साखरे महाराजांच्याकडे अध्ययन करण्याकरता होतो. तेव्हा साखरे महाराजांचा पायीक अधिक देहूकर महाराजांचा पायीक बरं का, मठाधिपती नाही बरं का, लक्षात ठेवा. असा उभय स्वरूपाचा संबंध, आणि त्यातून हा योग सेवेचा प्राप्त झालेला आहे. आपण महिनाभर ज्ञानेश्वरीचं पारायण केलेलं आहे. त्या ज्ञानेश्वरीचं अनन्य साधारण असं महत्व आहे बरं का. खरंच मनुष्याने जन्माला यावं आणि ज्ञानेश्वरी वाचावी. का वाचावी? वाचेल जो ज्ञानेश्वरी, जनी त्याशी लोटांगणी. जनाबाई म्हणतात, जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल मी तिला लोटांगण त्याच्या पायावरती घालेन बरं का. जनाबाई म्हणजे संत, साक्षात्कारी संत. ज्या जनाबाईंचा अधिकार एवढा मोठा, त्या जनाबाई शेण्या लावत होत्या गोवऱ्या, आणि त्या गोवऱ्या लावत असताना त्या गोवऱ्यातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल ध्वनी येत होता. एवढी ज्यांची योग्यता, त्या जनाबाई म्हणतात, जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल मी त्याला लोटांगण घालीन. म्हणजे काय त्या ज्ञानेश्वरीचं महत्व असेल बघा बरं. नवे नवे आमचे गुरुबंधू विनोदान सांगायचं, वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा, आणि मरायचं असेल तर काहीही वाचा. वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी वाचा बरं का. कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महान ग्रंथ आहे, त्याला ग्रंथराज ही संज्ञा आहे. भगवंताने अर्जुनाला मोहनिवृत्ती करता जो उपदेश केला रणांगणावरती, त्याच गीतेचं भाष्य पहिलं ज्ञानोबांनी केलेलं आहे बरं का केलं? वास्तविक जी गीता भगवंताने सांगितली ती संस्कृत भाषेमध्ये सांगितली, पण त्याच भगवंताला वाटलं संस्कृत सर्वांना कळत नाही बरं.
मग त्या देवाच्याच अंतःकरणामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की ही गीताच आपण मराठीमध्ये प्रकट करावी, म्हणतो भगवंतच ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रकट झाला. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. साक्षात भगवंतच ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने प्रकट झाले आणि माझा मराठाची बोल कौतुके. तीच गीता मराठीमध्ये ज्ञानोबारांच्या मुखातून प्रकट झाली. जर ज्ञानोबारांनी मराठीमध्ये जरी ज्ञानेश्वरी जर लिहिली नसती तर आज आमच्या तुमच्या वाट्याला वाचायला मिळाली नसती बरं का. अशी ही ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना त्याच्यामध्ये कर्म, उपासना, ज्ञान तिन्ही कांडाचं वर्णन आलेलं आहे. आपण ती वाचावी, वाचली पाहिजे. तुम्हाला एक प्रसंग सांगतो जाता जाता ज्ञानेश्वरीच्या संबंधाने. काय त्या ग्रंथाचं सामर्थ्य आहे. एकदा फलटणच्या राणी विमानातून चालल्या होत्या आणि विमानातून जात असताना विमानाचा अपघात झाला बरं का. विमानाचा अपघात झाला, ते विमान पडलं, काही लोकांना लागलं, काही लोक गेली. त्या सुखरूप घरी आल्या. घरी आल्यानंतर काही लोक त्यांना भेटायला गेले. आता फलटणच्या राणी म्हणजे एवढा मोठा अपघात झाला, तुम्हाला काय झालं नाही काय म्हणले. म्हणले नाही झालं. का म्हणले. ते म्हणले माझ्याबरोबर ज्ञानेश्वरी होती विमानात, त्याबरोबर ज्ञानेश्वरी ठेवायच्या बरं का. आणि माझ्याबरोबर ज्ञानेश्वरी असल्यामुळं अपघात होऊन सुद्धा मला काय झालं नाही, ज्ञानेश्वरीमुळं, असं त्यांचे उद्गार आहेत. कुणाचे. फलटणच्या राणीचे, अहबप वाल्यांचे नव्हे. एक फलटणची राणी सांगते की मी वाचलो कशामुळं, ज्ञानेश्वरीमुळं बरं का. म्हणजे त्या ज्ञानेश्वरीचं एवढं महत्व लक्षात ठेवा. आणखी एक ज्ञानेश्वरीचा विचार मांडला जातो की जसं गीतेवरची भाष्य ज्ञानोबारांनी केलं तसं दासोपंत नावाचे संत होऊन गेले मराठवाड्यामध्ये. त्यांनीही त्या गीतेवरती भाष्य केले. 1,00,000 ओव्या आहेत बरं का. 1,00,000 ओव्या आहेत. आणि ते दासोपंत दत्तात्रेयचे भक्त, दत्त साक्षात्कारी. पण त्यांना अभिमान निर्माण झाला, मी 1,00,000 ओव्या लिहिल्या गीतेवरती आणि ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त 9,000च लिहिल्या. पण त्यांना वाटायला लागलं 1,00,000 ओव्या लिहून सुद्धा माझा कोणी ग्रंथ वाचत नाही, आणि 9,000 ओव्या लिहिलेले लोक त्याचं सतत पारायण करतात. त्यांना खंत वाटायला लागली, खंत, अभिमान निर्माण झाला. ही बातमी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या कानावरती गेली बरं. तेव्हा नाथ महाराजांनी विचार केला ना, ज्ञानेश्वर महाराजांच्या पेक्षा मी मोठा आहे असा अभिमान झालाय बरं का, तो आपण निवृत्त केला पाहिजे.
म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज दासोपंत महाराजांना भेटण्याकरता निघाले. निघाल्यानंतर श्रीमंत होते ते, बरं का, फार श्रीमंत होते. त्या राजवाड्याच्या समोर 2 द्वारपाल होते. त्यांनी सांगितलं, तुम्ही कोण? म्हणजे पैठणचे नाथ महाराज. कशा करता आलाय? दासोपंत महाराजांना भेटण्याकरता. तसं एकाएकी आज जाता येत नाही म्हणे, आधी विचारावं लागतात आणि मग त्यांनी आज्ञा दिली तर आज जावं लागतं म्हणे. हरकत नाही, सांगा, निरोप द्या म्हणे. निरोप द्या म्हटल्यानंतर त्यांनी निरोप दिला. त्यावेळी निरोप दिला त्यावेळी ते दासोपंत भगवान दत्तात्रयाच्या बरोबर सोंगट्याचा खेळ खेळत होते. बरं, कोणाबरोबर? भगवान दत्तात्रयाच्या बरोबर. नाथ महाराज आल्याबरोबर म्हणल्यानंतर दत्तात्रय गुप्त झाले. बरं, आले नाथ महाराज, आत आले. या बसा. आदरातिथ्य झालं. कशा करता येणं? काय नाही म्हणजे आमच्याकडे श्रावण महिन्यामध्ये उत्सव असतो आणि त्या उत्सवाकरता आपण यावं, आपल्याला मी निमंत्रित करण्याकरता आलोय. दासोपंत म्हणले, आपल्याकडे मी येईन, पण माझ्या पद्धतीने माझी व्यवस्था होईल का? मला बसायला झोपायला गादी लागते, पंचपक्वान लागतं, चांदीचं ताट लागतं. माझं जसं ऐश्वर आहे असं ऐश्वर तुमच्याकडे असेल तर मी येईन. नाथ महाराज म्हणले, तशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतो, पण आपण या. आमंत्रण स्वीकारलं. त्यांचं येणं ठरलं. नाथ महाराज पैठणला आले. पैठणला आल्यानंतर सांगितलं, श्रीखंड्या, आपल्याकडे दासोपंत येणार आहेत, त्यांच्या पद्धतीने व्यवस्था झाली पाहिजे. श्रीखंड्या म्हणला, महाराज तुम्ही चिंताच करू नका, सगळी व्यवस्था मी करतो. आता साक्षात देवच तिथं होता. त्याप्रमाणे दासोपंत आले आणि एवढी व्यवस्था केली, त्यांना आश्चर्य वाटलं. नाथ महाराज ही श्रीमंतच होते आणि तशी व्यवस्था पूर्ण झाली. आता संध्याकाळी प्रवचनाची वेळ. नाथ महाराजांचं ज्ञानेश्वरीवरती प्रवचन. बरं का, रोज लोक ऐकायला येत होते. नाथ महाराजांच्या काळामध्ये अशी पद्धत होती, रोज येणाऱ्या लोकाला नाथ महाराज ओंज भरून साखर देत होते. रोज, बरं का, आपण चिमटभर देतोय. तिथून ही पद्धत आहे. पुराण वाचलं की, ग्रंथ वाचला की साखर वाटावी, अशी ते ओंज भरून देत होते. का श्रीमंत होते हो. बरीच मंडळी बसलेली आहेत. रोज येणारे श्रोते आहेत, त्यांना बसण्याकरता आसन टाकलेलं आहे. त्या आसनावरती दासोपंत येऊन बसलेत. नाथ महाराजांनी प्रवचनाला सुरुवात केली. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. प्रवचनाला सुरुवात झाली. 1 महिना झाला. ओम नमो जी आद्या. 2 महिने झाले तरी ओम नमो जी आद्यावरतीच नाथ महाराज बोलत होते. बरं, 4 महिने चातुर्मास संपाची वेळ आली. ओम नमो जी आद्या. दासोपंतांच्या लक्षात आलं, नाथ महाराज ओम नमो जी आद्या या एकाच पूर्वार्धावरती 4 महिने बोलतात. 9000 ओव्याचा अर्थ किती होत असेल. उठले आणि नाथ महाराजांचे पाय धरले. मला अभिमान झाला होता, मी 1,00,000 ओव्या लिहिल्यात. एका ओवीचा अर्थ 6 महिने चालतो. 9000 ओवीचा अर्थ किती असेल हो. म्हणजे एवढं त्या ग्रंथाचं महत्व हे कोणाला कळालं? सोम्या गोम्याला नव्हे. ज्यांनी गीतेवरती 1,00,000 ओव्या लिहिल्या त्यांना हे कळालं. आणि असा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याला वाचण्याची सद्बुद्धी निर्माण झाली. आपलं काहीतरी पुण्य आहे. पुण्य आहे, लक्षात ठेवा. वर्तमानपत्र वाचणं पुण्य नाही, कादंबऱ्या वाचणं पुण्य नाही, लक्षात ठेवा. पण ज्ञानेश्वरी वाचण्याची इच्छा निर्माण होणं काहीतरी आपली पुण्याई आहे. पुण्याई शिवाय हे घडत नाही आहे. तेव्हा असा हा संकल्प आपण या श्रावण मासाच्या निमित्ताने केला. त्या ज्ञानेश्वरीचा आपण
वाचन केलं, जे वाणीनं पठन केलं, त्याच्यामध्ये वाचिक तप होतं बरं का. वाणीनं वाचण्यामध्ये किती तास रोज बसत होता तुम्ही? 2-3 तास. ते वाचण्याकरता 3 तास एका जाग्यावरती बसणं शारीरिक तप बरं का. आणि मी ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचतो असं मनामध्ये चिंतन घडणं हे मानसिक तप आहे. तिन्ही तप या पारायणामध्ये घडतात. वाणीनं वाचण्याने वाचिक तप आहे, शरीराने तिथं बसणं कष्ट आहे, एका जाग्यावरती बसणं शारीरिक तप आहे, आणि मनामध्ये आपण माऊलींची ज्ञानेश्वरी वाचतोय असा भाव निर्माण होणं हे मानसिक तप आहे. असं तिन्ही प्रकारचं तप एका पारायणामध्ये घडतं बरं का. मग तपाचं सामर्थ्य काय? तप केल्याने अंतकरण शुद्ध होतं, आणि अंतकरण शुद्ध होण्याने परमात्मा प्रसन्न होतो. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे. त्याचं पठन करावं. तुम्ही प्रयत्न करा. ज्याला नीट बोलता येत नाही त्याने हे ग्रंथ वाचावेत. मी माझा अनुभव सांगतो, जाता जाता वाचलं म्हणून सांगत नाही. मी सुद्धा त्या ज्ञानेश्वरीची पारायणं केली, 108 पारायणं केली बरं का. आणि ती 10 महिन्यामध्ये, अशी गडबडीने नाही, सावकाश. आता जशी आपण सकाळी वाचली ना, अशी मी रोज 11 तास बसत होतो. रोज 11 तास, 22 तासामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी पूर्ण करायची. 2 दिवसामध्ये एक पारायण. लग्नाच्या आधी बरं का. असं 10 महिन्यामध्ये कशा करता आपली वाणी शुद्ध व्हावी म्हणून एक अनुष्ठान केलं बरं. वाचा शुद्ध होण्याकरता एक अनुष्ठान केलं. म्हणजे माझा अनुभव आहे, वाचेला शुद्धता प्राप्त होते. एखाद्याला बोलता येत नसेल तर या सद्ग्रंथाचं वाचन करावं. लक्षात ठेवा, वाणी शुद्ध होते, वाणीतला बोबडेपणा निघून जातो, पुण्य तर मिळतच. असे अनेक फायदे या ज्ञानेश्वरीच्या पारायणातून घडतात. लक्षात ठेवा. आमचे गुरुबंधू वैकुंठवासी झाले, त्यांच्याकडे काही मुलं यायची, काही मुली यायचे. म्हणले महाराज लग्न जुळत नाही. ते सांगायचे ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाचं पारायण पुन्हा पुन्हा करा, लग्न जुळेल बरं. म्हणजे सकाम बुद्धीनंही केलं तर फल मिळतं, आणि निष्काम बुद्धीनं केलं तरी त्याचं फल मिळतं. असं अनेक रूपाने या ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. म्हणून अशी ज्ञानेश्वरी आपण जीवनामध्ये वाचावी. आपण वाचली, आणि ती कशी वाचावी? जर वाचली तर काय घडतं? भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, सोमुखी आपण सांगितो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेशी. अशी ही ज्ञानेश्वरी, आणि त्या ज्ञानेश्वरीची आज पारायणाची सांगता. काल आपण दीपोत्सव केला, आणि त्या सांगतेच्या निमित्ताने आता हा काल्याचा प्रसंग आहे. तेव्हा काहीसा विचार आपण काल्याच्या संबंधाने विचार करू. का विलंब झालाय बरं. वेळेचं भान ठेवलं पाहिजे. एक पद्धत आहे शाळेमध्ये. शाळेमध्ये येणारा जो शिक्षक आहे ना, त्याला सकाळी येण्याची काही वेळ असते आणि संध्याकाळी सुटण्याची काही वेळ असते बरं. 11ला शाळा सुरू होते आणि 5 वाजता शाळा सुटते. एक शिक्षक रोज कधी वेळेवरती येत नव्हते. कधी 11ला, कधी 11:15ला, कधी 11:30ला, कधी 12ला. एका विद्यार्थ्याने विचारलं, का हो सर तुम्ही कधी वेळेवरती येत नाही? ते म्हणजे बरोबर आहे, आम्हाला सरकारने 2 वेळा दिले, मध्ये एक येण्याची वेळ आणि एक जाण्याची वेळ. मग मी ठरवलं, येण्याची वेळ जरी साधता नाही आली तर जाण्याची वेळ साधतो म्हटले. मी वेळेवरती येत नाही पण वेळेवरती जातो. तसं वेळेवरती जरी कीर्तन सुरू करता नाही आलं तरी वेळेवरती तरी संपूया. म्हणून वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. तेव्हा ज्यावेळी भगवंत द्वापार युगामध्ये गोकुळामध्ये अवतीर्ण झाले,
अवतीर्ण झाल्यानंतर गोकुळवासियांना आनंद झाला. साक्षात परब्रह्म गोकुळामध्ये अवतीर्ण झालेला आहे. आता देव अवतीर्ण झालाय तेव्हा आपण जे जे देवाकडे मागावं ते ते देव आपली इच्छा पूर्ण करणार. बरं, म्हणून त्या गोकुळातले सर्व गोपाळ देवाकडे आले आणि देवाकडे आले. देवा, खरंच आम्ही मागच्या अवतारामध्ये तुझ्या बरोबर होतो देवा, पण मागच्या अवतारामध्ये देवा आम्हाला काय खायला मिळालं नाही. ह्या अवतारात तरी खायला काय आम्हाला मिळेल का? या भावनेनं ते गोपाळ देवाकडे आलेले आहेत आणि देवाला सांगता, देवा खरंच आमचं भाग्य आहे की आमच्या भाग्याने देवा तू भेटलास, तुमची आमची भेट झाली. तसा देव कोणाला भेटत नाही. बरं, अनंत जन्माची पुण्याही लागते. तो आमचं काहीतरी भाग्य आहे, जेव्हा भेट झालेली आहे तेव्हा आम्ही तुझ्याकडे इच्छा घेऊन आलेलो आहे की आम्हाला भूक लागलेली आहे. भूक, कोणती भूक लागलेली आहे? आम्हाला देवा ब्रह्मरसाचं भोजन पाहिजे. ब्रह्मरसाचं भोजन. आणि ते ब्रह्मरसाचं भोजन देवा तू अनेकांना दिलेलं आहे. ब्रह्मरसाचे पारणे अर्जुना लागे केले नारायणे. देवा अर्जुनाला तू हे ब्रह्मरसाचं भोजन दिलंय बरं का, तो आम्हाला सुद्धा हे ब्रह्मरसाचं भोजन पाहिजे. देवा आम्हाला देशील का? आमची इच्छा पूर्ण करशील का? देव म्हटले मी देतो. देण्याबद्दल काय माझी तक्रार नाहीये, दुमत नाहीये, पण माझी अट आहे. माझी अट आहे. काय अट आहे? तुम्हाला हे ब्रह्मरसाचं भोजन जर हवं असं वाटत असेल तर माझ्या माग माग यावं लागेल. याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. भगवंतांनी सांगितलं मी तुम्हाला ब्रह्मरसाचं भोजन देईन, पण माझ्या माग माग यावं लागेल. तुम्हाला हवा असेल तर या, यारे लागे. याल तरी, तुम्हाला हवा असं वाटत असेल, हे खायला मिळावं असं वाटत असेल तर माझ्या माग या. आता देवाच्या माग माग जायचं म्हणजे प्रश्न आहे, कोणाच्या माग जावं? कोणाच्या माग जावं? कोणाच्या तरी माग जाऊ नये. जायचं असेल तरी एक देवाच्या माग जावं, नाहीतर संतांच्या माग जावं, पुढाऱ्यांच्या माग जाऊ नये. आपण कोणाच्याही माग जातोय बरं का, कोणाच्याही माग जातोय, जाऊन हे लक्षात ठेवा. दोनच माग जाण्याचे या जगतामध्ये मार्ग आहेत, एक देव आणि संत. म्हणजे ज्या मार्गाने देव गेला, ज्या मार्गाने संत गेले, त्याच मार्गाने जावं, मनमार्गे जाऊ नये बरं का. मनोमार्गे गेला तो येते मुकला.
मग देवाच्या मागं जावं म्हणजे काय? भगवंताला सांगायचं आहे माझ्या मागं या, म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे वागा, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागा. मग देवाचं म्हणणं काय? श्रुती स्मृती ममय आज्ञा. श्रुती आणि स्मृती, श्रुती म्हणजे वेद आणि स्मृती म्हणजे गीता. त्या भगवंताची आज्ञा आहेत, त्यात भगवंतांनी वर्णन केले कसं वागावं. बरं का? देवाचं म्हणणं आहे, गीतेमध्ये देवाने काही गोष्टी सांगितल्या कसं वागावं. शास्त्र म्हणेल जे सांडावे, ते राज्यही तृण मानावे. अर्जुन भगवंताच्या म्हणण्याप्रमाणे वागला म्हणून अर्जुनाला दिलं. बरं का? मग देवाचं म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला ब्रह्मरसाचं भोजन जर हवं असं वाटत असेल तर माझं म्हणणं आहे की तुम्ही विधिवत वागा. जे करा म्हणून सांगितलं ते केलं पाहिजे आणि जे नको म्हणून सांगितले ते नाही केलं पाहिजे. त्याला विधी आणि निषेध म्हणतात. विहित मार्गाचं आचरण केलं पाहिजे. जे खाऊ नका म्हणून सांगितलं ते खाऊ नका, जे बघू नका म्हणून सांगितले ते बघू नका, जे बोलू नका म्हणून सांगितलं ते बोलू नका, जे ऐकू नका म्हणून सांगितलं ते ऐकू नका, जिथं जाऊ नका म्हणून सांगितलं तिथं जाऊ नका. माणसं हटकून जातात. काही गोष्टी ऐकायच्या नाहीत, काही गोष्टी बघायच्या नाहीत, काही गोष्टी बोलायच्या नाहीत, काही गोष्टी प्यायच्या नाहीत, काही गोष्टी खायच्या नाहीत. हे कोणी सांगितलंय? वेदाने नाम देवाने सांगितलंय. त्याप्रमाणे वागलं पाहिजे. लोक म्हणतात खरंच महाराज आम्ही खात नाही 1 महिना, श्रावण महिना. तुमच्याकडे आहे पद्धत? आमच्याकडे पद्धत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला लोक म्हणतात महाराज 1 महिना आम्ही खात नाही आणि पित नाही. म्हणजे कळालं ना? 1 महिना सरकार मान्य दुकानकडे जात नाही. 1 महिना पाळतात माणसं. कोल्हापूर जिल्ह्यात फार आहे बरं का. 1 महिना खात नाही पित नाही, पण 11 महिने 1 दिवस रिकामा सोडत नाही. देव सांगतात जे खाऊ नका म्हणून सांगितलं, निषेध केला ते खाऊ नका. ज्या गोष्टीचा निषेध केला हे देवानी सांगितलंय. याप्रमाणे वागणं म्हणजे देवाच्या माग माग जाणं. अगदी मराठी सांगायचं म्हणजे संगपा सर, वारकरी होणं म्हणजे देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागणं. म्हणजे आता देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागायला सुरुवात झाल्यावर का लक्षात ठेवा. पहिलं पारायण घडलंय, पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत काहीतरी बदल झाला पाहिजे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे ना. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागलं की तो परमात्मा सांगतो माझं म्हणणं तुम्ही ऐकलं ना, मग मी तुम्हाला देईन. कसं देईन? आजी देतो पोट भारी, आजी देतो पोट भारी, आजी देतो पोट भारी, आजी देतो पोट भारी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, आधी देतो पोट भारी, आधी देतो पोट भारी. पुरे म्हणाल तोवरे, आधी देतो पोट.
आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. भगवंताने शब्द वापरलेत. पोटभर देतो आणि पुरे म्हणेपर्यंत. त्या गोपाळाने विचारलं, देवा नक्की देणार? हो. देव म्हटले, माझं आश्वासन नाही बर का. हा, मी तुम्हाला देणार म्हणजे देणार. हा, नाहीतर काही लोक कशी बोलतात, तुम्हाला देणार देणार असं 5 वर्षे देणार देणार म्हणत निघून जातात बर का. आघळ पघळ पण निव्वळ पोकळ. 5 वर्ष आशेवरती ठेवतात. गोपाळाने विचारलं, देवा तू तसं करणार नाहीस ना? नाही नाही म्हणले, मी नक्की देणार. आजी देतो पोट भरी, असं तुम्हाला देईन, असं देईन. तुमच्या मुखातून उद्गार येतील, पुरे म्हणाल तो वरी. माणसाचं पोट कधी भरतो? 2 गोष्टीने पोट भरतं माणसाचं. एक, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर पोट भरतं आणि पोटभर अन्न खाल्ल्यानंतर पोट भरतं. बाकी कशाने पोट भरत नाही. तुम्ही प्रयोग करून बघा, तुम्हाला सर्वांना अनुभव आहे. एखाद्याला तुम्ही पैसे किती द्या, तो पुरे म्हणत नाही. पैसे किती द्या, आणखी द्याच म्हणतोय, कंसात जावई. देऊन देऊन हुंडा किती दिला? थोडंच अर्धा एकर नावावर केले का म्हणतोय. अर्धा एकर केलं, करून करून अर्धा एकरच केले, एकरभर कुठं केले म्हणते. पुरं कधी येत नाही बरं. हा, व्यवहारातली कोणती गोष्ट ज्या मुखातून पुरे असे शब्द कधी येत नाहीत बरं का. पण तोच ग्रस्त जर जेवायला बसला आणि जेवायला बसलेला आहे आणि पोट भरलेलं आहे आणि तुम्ही त्याला वाढायला जा, बासुंदी आणलेली आहे, तो म्हणते तुम्ही मला आता सोनं जरी वाढलं तरी नको. पुरे म्हणतात बरं. म्हणजे अन्न खाल्ल्यानंतर माणसाचं पोट भरतं. एवढं पोट भरतं, एवढं पोट भरतं, तो म्हणतोय पुरे. म्हणणं काय, तर तुम्ही सोनं जरी वाढलं तरी मला आता नको. म्हणजे अन्नामध्ये तृप्ती आहे आणि ज्ञानामध्ये तृप्ती आहे. मग भगवंत आपल्याला काय देणार आहे? ब्रह्मरसाचं भोजन. हा, ज्यांनी ब्रह्मरसाचं भोजन सेवन केलं, ब्रह्मरस करू भोजन पंगती, संतांचे संगती सर्व काळ. असं हे ब्रह्मरस, ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्याच्या मुखातून उद्गार येतात. त्याची येतात ती ढेकर, आनंदाचे हरिहर. मग भगवंतानी सांगितलं, तुम्हाला तृप्ती होईपर्यंत हे देण्याचे जबाबदारी माझ्यावरती. म्हणून भगवंताने सांगितलं, हे ब्रह्मरसाचं भोजन मी आपल्याला देणार आहे. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पण आणखी एक अट आहे माझी. म्हटले, माझ्या माग माग जसे यावं लागेल तसं मी तुम्हाला कसं वागायचे शिकवल्यानंतर काही साधना करावी लागेल. आणि ती साधना करत असताना अशी साधना केली पाहिजे. कशी साधना केली पाहिजे? त्या साधनेमध्ये घाई करून चालणार नाही. हळूहळू चाले, हळूहळू चाले, हळूहळू चाले, हळूहळू चाले. कोणी कोणाची न बोले, कोणी कोणाची न बोले. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी.
हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोटवरी, पुरे म्हणाल तोवरी. ब्रह्मरसाचं भोजन प्राप्त करायचंय आणि ते ब्रह्मरसाचं भोजन करण्याकरता काही साधना करायची आहे. आणि ती साधना कशी करायची? हळूहळू चाला. परमार्थाला लागायची घाई करावी, परमार्थात येऊन घाई करायची नाही. कोणती साधना आहे? आता आपण ज्ञानेश्वरीचं वाचन केलं, घाईने केलं का सावकाश केलं? हळू केलं बरं का. आमच्याकडे एक वारकरी आहे, एका दिवसात ज्ञानेश्वरी वाचतोय बरं का. सकाळी 7 ला बसला की संध्याकाळी 7 वाजता, पण काय म्हणतो हे कळत नाही बरं का. काय वाचनाला अर्थ आहे त्या. आपण महिनाभर शांत चित्ताने निवांत ऐकली, अशी 1 महिनाभर बरं का. तशी परमार्थाची साधना ही हळूहळू करायची, काही करायची नाही बरं का. कोणतंही आपल्याला जर मिळवायचं असेल तर ते सावकाश करावं लागतं. हळूहळू चाला, म्हणजे साधना करायची आहे हळूहळू, घाई करायची नाहीये. जसं वर्णन केलेलं आहे, आपल्याला गावाला जायचंय, गाडीची टायमिंग झालेली आहे आणि आपल्याला उशीर झालेला आहे. आपण धावत 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 बस स्टॉपवरती गेलो आणि कशी बशी गाडी पकडली. आता ऑफिसला जायचं आहे, घाई करून गाडीत चढला. चढल्यानंतर ड्रायव्हरला म्हणा, मला उशीर झालाय, गाडी पळवा. ड्रायव्हर म्हटला, गाडीपर्यंत पळत यायचं स्वातंत्र्य तुला आहे, पण गाडी पळवायची काय नाही पळवायची माझ्या हातात आहे, तुझ्या म्हणण्यावरती पळणार नाही म्हणले. गाडीला स्टँड वरती जाऊपर्यंत घाई करायची, गाडीत बसल्यानंतर घाई करायची नाही. कीर्तनाला येण्याची घाई करायची, इथं आल्यानंतर बुवा आवरा, इथं नाही घाई करायची. हळू चाला, म्हणजे साधना हळूहळू करा. आणि ती साधना करत असताना कोणी कोणाशी न बोला. परमार्थाची साधना करायची ना, मौन धारण करावं. एकदा मंदिरात आलो ना, प्रपंचाविषयी काय बोलायचं नाही. एकदा मंदिरात आलो ना, राजकारणाविषयी काय बोलायचं नाही. नेमकी माणसं इच्छित विचारतात, का हो बाबासाहेब परवा ठिकीला असतं आलं, काय झालं, तुला दुसरी जागा मिळाली नाही व्हय इथंच बोलायला? अरे इथं देवा करता यायचं, देवाविषयी बोलायचं. दुसरं काही बोलू नये. ज्ञानोबांनी वर्णन केले, ज्ञानदेव मने सगुण ये ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे मौन धारण करावं. म्हणून कोणी कोणाशी न बोला, मौन धारण करा. ती साधना सावकाश करा. आणि असं जर तुम्ही केलं तर भगवान सांगतात, आजी देतो पोटवरी, पुरे म्हणाल तोरी. पण देवाने सांगितलं आणखी एक अट आहे माझी, तुम्हाला ब्रह्मरसाचं भोजन पाहिजे ना, मग तुमच्या चित्तामध्ये विषयाची गोडी आहे, ती विषयाची गोडी टाका. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, देणे नका भरू पोटे, देणे नका भरू पोटे, देणे नका भरू पोटे, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, देणे नका भरू पोटे, देणे नका भरू पोटे, देणे नका भरू पोटे, आज देतो पोट भरी,
पुरे म्हणाला मावरी, पुरे म्हणाला मावरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाला पुरे म्हणाला पुरे आज देतो पोट भरी, तुका म्हणी सांडा घाटे, घाटे शब्द मराठीतला आहे बरं का. घाटे म्हणजे माहित आहे, हरभऱ्याचे घाटे. किती हरभऱ्याचे घाटे फोडून खाल्ल्यानंतर पोट भरेल हो, पोट भरत नाही बरं का. ते फक्त ते फोडायचं आणि खायचं, फोडायचं आणि खायचं. हरभऱ्याचे घाटे म्हणजे ते मर्यादित आहे. तसं विषयाचं सुख मर्यादित आहे. हरभऱ्याचे घाटे किती खाल्ले तरी पोट भरत नाही, तसं विषय किती सेवन केले तरी पोट भरत नाही. विषय शिविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला. मग काय करा, विषयाविषयी जी तुमची इच्छा आहे ती टाकून द्या. सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आतापर्यंत कोणाचं पोट भरलेलं नाही. आमचे आजा पंजा सांगून गेले, आम्ही प्रपंच करून तृप्त झाला असं कोणी लिहून ठेवलंय? आजा गेला पणजा गेला, पंढरीला नव्हे, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. कोणीही तृप्त झालं नाही. म्हणून इथं भगवान सांगतात, ब्रह्मरसाचं तुम्हाला मी भोजन देणार आहे, पण विषयाची जी गोडी आहे ती टाकून द्या. आणि ती टाकून दिली ना, आजी देतो पोटवरी, पुरे म्हणाल तो वरी. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू. आणि या अभंगाचाच अर्थ चरित्राच्या रूपाने 15 मिनिटांमध्ये सांगतो. हा आध्यात्मिक अर्थ सांगितला. आता चरित्राच्या रूपाने त्याचा विचार आपल्या समोर प्रगट करतो. सर्वांनी एकदा हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भगवंताचं नाम घ्या. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. टाळी 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 वाजवा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कुंडली कवरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट बरी, पुरे म्हणाल तो वरी. वेळेच्या अभावी मधली चालत घेत नाही बरं का. भगवंताच्या चरित्राचा थोडासा विचार करू. ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोदने राखीत आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐशे देई प्रेम काही कळा. ए दशे चरित्र केले नारायणे, रांगता
आणि गोधने राखिता. भगवंत गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर भगवंतानी रांगत असताना केलेलं चरित्र आहे. आणि गोधने राखता, गायी राखण्याच्या निमित्ताने वनात गेले आणि तिथं वनात केलेलं चरित्र आहे. पूर्व चरित्र गोकुळात आणि उत्तर चरित्र वनामध्ये केलेलं आहे. असं त्या चरित्राचे भाग केलेले आहेत. देव प्रगट झाले, रांगत असताना भगवंतांनी चरित्र केलं, अनेक प्रकारचं चरित्र केलं. रांगता रांगता देव चालायला लागले, चालता चालता देवानी चरित्र केलं. आता देवाला पाय आले, देव मोठे झाले. तेव्हा देवानी एक त्या गोकुळाकडे पाहिलं. त्या गोकुळामध्ये हे गोपाळ आहेत, गवळ्याची मुलं आहेत. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ही गवळ्याची मुलं खाऊन पिऊन दष्टपुष्ट व्हायला पाहिजे होती, पण ती होती बारीक. बरं, बारीक होती. त्या गोपाळांना विचारलं, का रे, तुमच्या घरामध्ये एवढं दही आहे, एवढं दूध आहे, तुम्ही का खात नाही? ज्यांच्या घरात दही दूध आहे ती माणसं चहा पितात आणि दूध डेअरीला घालतात. बरोबर आहे की? म्हणजे दूध घालायचं डेअरीला आणि येताना काय आणायचं? चहा पावडर, बटर, बिस्किट, कंसात बुस्कुट. अहो, त्या दुधामध्ये एवढं सत्व आहे, त्या लोण्यामध्ये एवढं सत्व आहे, ते खाऊ मुलाला घालायचं नाही. आणि जे मैद्याचं तयार केले ते मुलाला खाऊ घालायचं. मुलं सुधारतील? नाही सुधारणार. बरं का? लहान मुलाला बिस्कुट घालू नका, सगळा त्याच्या जेवणाचा बिस्कुट होईल. त्याला खाऊ घालायचं असेल तर चांगलं लोणी खाऊ घाला. बरं, दूध द्या. भगवंतानी त्या गोपाळाकडे पाहिलं. पाहिल्यानंतर ती मुलं बारीक दिसायला लागली. म्हणले, काय रे, काय म्हणले देवा, सगळं दही दूध मथुरेला जातंय, आम्हाला घरात काय खायला मिळत नाही. मग हरकत नाही म्हणले, आता तुम्हाला मी ते खाऊ घालण्याची जबाबदारी मी घेतो. बरं का? मग तुमच्याच घरातलं मी खाऊ घालणार आहे, चोरी करून खाऊ घालणार आहे, पण माझ्या माग माग यायचं. बरं का? तुमचंच घर आहे, पण तुमच्या घरात तुम्ही पुढं पुढं करायचं नाही, नाहीतर मार खाल घरच्या लोकांचा. घरातलंच आहे ते, चोरून कसं खायचं हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती नाहीये. म्हणून देवाने त्या सर्व गोपाळांना एकत्र केलं आणि संघटना निर्माण केली. चोरी संघटना. बरं का? आणि सर्व गोपाळांना घेऊन देव निघाले. बघा, मी ज्या गवळ्याच्या घरात जातो त्याच घरात जात असताना माझ्या मागं यायचं, पुढं पुढं करायचं नाही. आले, एका गवळ्याच्या दारात आले. त्या घराला कुलूप होतं. गोपाळाने विचारलं, देवा कुलूप आहे ना? म्हणले, हो कुलूप आहे, मला माहिती आहे की. म्हणले, आत कसं काय जायचं? जेव्हा आपली उंची सुद्धा त्या घराला पोचत नाही का? पूर्वीचे वाडे, आता इथं वाडे आहेत बघा, उंचच्या उंच दरवाजे, त्या आत कधी पोचायची? लहान लहान वयानं, उंचीनं. देवाने सांगितलं, फक्त मी सांगतो तेवढंच ऐकायचं. आता सर्व गोपाळ देवाबरोबर गेले. त्या गवळ्याच्या दारात उभे. सांगितलं सर्वांनी डोळे झाका, डोळे झाका. मग सगळ्यांनी डोळे झाकले आणि डोळे उघडा म्हणलं. तो उघडल्यानंतर सगळे आत. बरं का? सगळे जेवढे बाहेर होते त्या सगळ्यांनाच भगवंतानी त्या दाराचं कुलूप न काढता तसेच्या तसे आत गेले. बरं का? कधी हे देवाच्या म्हणण्याप्रमाणे वागलं तर. तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर सांगितले, बघा आता आपल्याला हे दही दूध देणार आहे, मी तुम्हाला दही दूध देणार आहे. पण देत असताना ते खायचं आहे. पण ते खाताना कसं खायचं आहे? इथं आत आपण आलेलो आहोत. बाहेरून जरी एका दाराला कुलूप असेल तर पुढच्या मागच्या दाराला कुलूप नसेल, तर ती घरात त्या गवळणी असण्याची शक्यता आहे. बरं, गवळणी असण्याची शक्यता आहे. मग हे बघा, आपण आता आत आलो ना, कोणी बोलायचं नाही. बरं, म्हणजे देवा कसं काय करणार आपल्याला? दही दूध कसं आहे याच्यामध्ये? हे बघा, देवाने एक युक्ती केली होती. त्या घरामध्ये अंधार होता आणि त्या अंधार घरामध्ये ते डेरे भरून ठेवलेले होते. भरलेला डेरा आणि रिकामा डेरा कसा ओळखायचा?
अंधारातला. ओ अंधारात तुम्ही जाणार कसं तिथं वाजवायला? म्हणून भगवंतांनी सांगितलं येताना खडे घ्या, खडे बरोबर. आणि अंधारात ज्या बाजूला अंदाजाने त्या डेऱ्यावरती खडे मारायचे. भरलेला डेऱ्यावरती मारलेला आवाज वेगळा येतो आणि रिकाम्या डेऱ्यावरती मारलेला आवाज. देवाने सांगितलं खडे बरोबर घ्या. गोपाळने विचारलं देवा कशा करता काय? तिथं खेळ खेळायचा आहे. सांगितलंय चौकशा करायची नाही, फक्त घ्या, बोलायचं नाही. तिथं तो खडा मारायचा, कोणता भरलेला आहे कोणता रिकामायच्या अंदाजाने देवाने ते वर अशा अडकट शिंक्यामध्ये ठेवलेले हो. आणि त्याप्रमाणे शोध घ्यायचा आणि कुठल्या डेऱ्यामध्ये भरलेला कुठला डेरा रिकामा आहे. आता सांगितलं भगवंतांनी सर्वांनी या माझ्या जवळ या, मी तुम्हाला देणार आहे. पण इथं आता हे दही दूध त्या डेऱ्यातलं तुम्हाला देत असताना कोणीही कामाच्या व्यतिरिक्त बोलायचं नाही. काय बोलायचं ते खुनवा खुनवी. खुनवा खुनवी. एका गोपाळाने विचारलं देवा असं का? अरे आपण ज्या घरामध्ये दही दूध खाण्याकरता आलोय आणि आपल्या बोलण्याचा आवाज जर ऐकला गवळणीने तर आपल्याला दही दूध खाण्याच्या ऐवजी गवळणीचा मार खावा लागेल. काय खावा लागेल? मार खावा लागेल. तेव्हा इथं आत आल्यानंतर ते घेत असताना खात असताना कोणी कोणाशी बोलायचं नाही. अगदी तेरीही चूप आणि मेरीही चूप. खालून दिलं तरी बोलायचं नाही आणि वरून दिलं तरी बोलायचं नाही. कुछ तुम समजो कुछ हम समजो. बर तेरी चूप मेरी चूप. भगवंतांनी सांगितलं मौन धारण करायचं. आणि सर्व गोपाळांना भगवंतांनी एकत्र केलेलं आहे. पाठीवर असे गोपाळ चढवत देवानी शिडी तयार केली बरं. आणि शेवटी देव चढले. मोठा डेरा होता. काही गोपाळ बाजूला उभे होते. त्यांना सांगितले बघा मी आता हा डेरा वाकरा करतोय आणि माझ्या कोपराला धारा लागतील. वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. असा तो डेरा वाकवलेला आहे आणि त्या दोन्ही कोपराला धारा लागलेल्या आहेत. जे बाजूला उभे होते ते खात होते. वाकलेले म्हणले देवा कधी? पुढच्या पंचवार्षिक मध्ये का? 5 वर्ष राहिलो काय आमदार राहून सुद्धा एकही पदमंत्री मताचं मिळालं नाही. देवाने सांगितलं जे खायला उभे होते त्यांनी आता वाकायचं आणि जे वाकले होते त्यांनी बाजूला उभं राहायचं. आता तुम्हाला खायला देणार बरं. असं सर्वांना भगवंतानी दही दूध दिलं आणि विचारलं काय हो मिळालं का तुम्हाला? सगळे गोपाळ म्हणले देवा खरंच आज आमचं पोट भरलं. तुझी ये संगती झाली आमोची निश्चिंती. असं पोटभर दही दूध भगवंताने त्या गोपाळांना खाऊ घातलं. पोटभर खाल्लं. पण असा रोजचा देवाचा उद्योग. गवळणीने तक्रारी सुरुवात केल्या. यशोदे तुझा मुलगा आमच्या घरात आला होता, दही दूध खाऊन गेला. यशोदा माता म्हणायची माझा मुलगा तुमच्या घरात आला होता? माझ्या घरात काय कमी आहे त्याला? अगं आला होता, तुझ्या मुलानेच हे केलेलं आहे. माझा मुलगा तुझ्या घरात येणं शक्यच नाहीये. नाही म्हणले तुझाच मुलगा आला होता. यशोदा माता म्हणले शक्य नाहीये, असं होणं शक्य नाहीये. त्या गवळणीची तक्रार भगवंताने आतून ऐकली. देव घरात होते बरं का. देवाने विचार केला ही गवळण माझ्या नावाने तक्रार करताना तिच्याच घरात दुसऱ्या दिवशी देव गेले आणि चोरी करता करता ते लोणी खाल्लं आणि गवळणीच्या तोंडाला लावलं. आणि तोंडाला लावलं निघून आले. घरात भांडण सुरू झालं. सासूचं सोनच काय ग? तुम्ही खाता आणि देवाच्या नावानं ओरडता. ती तशीच गवळण देवाकडे आली, यशोदे मातेकडे. यशोदे मातेने पाहिलं तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा घे, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा. आळ घेता या गोपाळा घे, आळ घेता या गोपाळा. तुम्ही ठाईच्या ओढाळा घे, गोकुळीच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा.
तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळीच्या नारी. अशा तक्रारी सुरू झाल्या. यशोदे मातेने विचार केला, हा आपला नंद बालक खोड्या करायला लागला, आता ह्याला शाळेत पाठवलं पाहिजे. म्हणून भगवंताला सांगितलं, कृष्ण आता तू गावात राहायचं नाही, सांगलीला जायचं बोर्डिंग मध्ये, फार गावात तुझ्या खोड्या झाल्या. म्हणून भगवंताला सांगितलं आता तू गावात राहायचं नाही. आणि भगवंतानी सांगितलं हरकत नाही, मी जातो. आणि सर्व गोपाळ आणि भगवंत निघाले. कुठं निघाले? गाय गोपाळ यमुनेच्या येते मिळून जग जेते. चेंडू चौगुना खेळती वाळवंती. चला चला म्हणते भाऊ दृष्टी ओ. चला म्हणते भाऊ दृष्टी. आयशा गोपिकाच्या कामातुरा नारी. आयशा गोपिकाच्या कामातुरा नारी. गायी गोपाळ यमुनेच्या तटी येती. पानिया मिळूनी जग जेती. चेंडू चौगुना खेळती वाळवंटी. चला चला म्हणती भाऊ दृष्टी हो. गायी राखण्याच्या निमित्ताने देव वनामध्ये गेलेले आहेत. तिथं देवानी खेळ खेळावा. अनेक प्रकारचे खेळ खेळता खेळता देवाने अधूनमधून विणू वाजवावा. त्या विणूतून अनेकांना आनंद द्यावा. वेली, वृक्ष, पक्षी, यमुना, त्यांनी तो विणूचा नाद ऐकला. कुणी? यमुनेने. यमुना जल स्थिर स्थिर वाहे. रवी मंडल चालता स्तब्ध हो. यमुनेला वाटलं असा नाद ऐकायला मिळणार नाही. ती गतीनं चालणारी थांबली, हळूहळू चालली. सूर्य माध्यानाला आला होता, त्याला वाटला असा विनोदा नाद ऐकायला मिळणार नाही. जाग्यावर थांबला. पक्षी जसे चित्रात आहे तसे जाग्यावरती बसले बरं का. म्हणून खेळ खेळावा विनू वाजवावा, खेळ खेळावा विनू वाजवावा. असं करता करता 12:15 वाजले. सर्व गोपाळ म्हणजे देवा भूक लागली. कालची एकादशी आहे, परवाची. खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. आपल्याला नाश्ता दिलाय म्हणा. म्हणजे देवा आणता आम्हाला खेळामध्ये लक्ष लागत नाही, आम्हाला भूक लागलेली आहे. हरकत नाही. देवाने सांगितलं प्रत्येकाने आपापल्या शिदोऱ्या आणा. सर्व गोपाळांना एकत्र केलं. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र घेतलेल्या आहेत आणि सर्व गोपाळांना कमलाकार बसवलेला आहे. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. लहान गोपाळ आत, त्याच्यापेक्षा मोठे, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठे, अशी कमलाकार ती पंगत बसवलेली आहे. आणि सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून देवाने ते कालवलेलं आहे. ते दृश्य पाहिलं कोणी? ब्रह्मादिक देवानी. काला मांडीला ओ, काला मांडीला ओ. नवलक्ष मिळवणी काला मांडीला ओ. काय दृश्य असेल? 9 लक्ष गोपाळ होते, 9 लक्ष गायी होत्या. पंढरपूरला 4-5 लाख लोक आले तर एवढं 9 लाख गोपाळ एका पोशाख मध्ये. कोणाला पॅन्ट नव्हती बरं का. सगळ्यांची धोत्रच गुडघ्यापर्यंत. पंड्या, शेंड्या, शेमडे, कपाळाला गंध लावलेला, प्रसन्न चेहरे सगळ्यांचे बरं का. असे 9 लाख गोपाळ ते गोल बसलेले आहेत, कमलाकार. मधी दही भाताची शिदोरी देवाने केलेली आहे. ब्रह्मादिकांना वाटलं आपण जावं का, नंबर लागेल का, आम्हाला हा देणार नाही. ते दृश्य पाहिलं भगवंतांनी. तो काला वाटला, देवादिकांना वाटला पण खावं. खाण्याच्या इच्छेनं देव माशाच्या रूपाने डोहामध्ये प्रकट झाले. काल्याची आशे देव जळी झाले मासे. भगवंतांनी सांगितलं गोपाळांना सर्वांनी काला खायचा, पण कोणी यमुनेच्या डोहाकडे हात धुवायला जायचं नाही. लहान गोपाळ होता म्हणजे देवा का जायचं नाही? तिथं बाबुल बुवा आलाय का? तिथं
माशाच्या रूपाने देव प्रकट झाले होते आणि माशाचा देह म्हणजे अधम. अधम देहामध्ये प्रसाद खाता येत नाही. देव राहता तो देह कोणता? दिव्य देह. त्याही देहामध्ये खाता येत नाही. मग त्याला देह कुठला लागतो? माणसाचा, मनुष्याचा देह लागतो. नुसता मनुष्याचा लागत नाही, त्याला गोपाळ व्हावं लागतं, कंसात वारकरी व्हावं लागतं. म्हणून महाराजांनी वर्णन केले, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, काल्याचे. म्हणून असा तो काला देवाने कोणाला दिला नाही. आणि तो काला एकत्र करून देव वाढतायत. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. असा तो काला भगवंतानी सर्वांना वाटला. तुकोबाराय म्हणतात, असा काला वाटण्याचा अधिकार देवाचा आहे आणि दुसरा अधिकार संतांचा आहे. त्या गोपाळांचं भाग्य होतं, त्यांना देव भेटला. आम्हा तुम्हाला देव भेटेल याची गॅरंटी नाही, आणि भेटला तर कळणं अवघड आहे ना. मग आपल्याला हा काला कलियुगामध्ये कोणाकडून मिळावा? संतांच्याकडून मिळावा. आणि तो संत आपल्याला काला या कलियुगामध्ये देऊ शकतात. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगे, विशेष हा लाभ संत संगे, न लगे हिंडणे मुंडने ते काही, न लगे हिंडणे मुंडने ते काही. विशेष हा लाभ संत संगे, हा लाभ न लगे हिंडणे मुंडने ते काही, हिंडणे मुंडने ते काही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. याल तरी यारे लागे.